नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे श्लोक द ड्रामेज या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडलाय की मी कुठे आले, बरोबर ना? आणि अशी तयारी का केली हे मी तुम्हाला सांगतो. कारण मी आलो आहे बदलापूरमधल्या तेंडुलकर ह्या हॉलमध्ये. ह्या ठिकाणी आपण याचं नाव पाहू शकता. कारण का मी तुम्हाला सांगतो. कारण जी सगळे साताऱ्याची लोक आहेत त्यांचा एक ग्रुप आहे सातारकर नावाचा. तर त्या ग्रुपमध्ये जी लोक साताऱ्याची आहेत आणि जी लोक बदलापूरमध्ये राहतात फक्त आणि फक्त त्यांच्यासाठीच ग्रुप आहे मित्रांनो. आणि आज त्यांचा कार्यक्रम आहे. तर मी तुम्हाला तयारी पण दाखवतो. पहिला आपण बाहेर जाऊन बघूया कशी तयारी चालू आहे. तर चला माझ्यासोबत. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे रांगोळी काढतायत. आणि हा बॅनर बघा. आणि आपण रांगोळी नीट नाही बघितली तर मी तुम्हाला परत दाखवतो. तुम्ही रांगोळी बघितली असेल. ह्या प्रकारे तयारी चालू आहे. आणि हे बघा, हे असे डोल आहेत जे ते बघा तिकडे डोल आहेत. आणि हे बघा आणतात, अजून जरा काम चालू आहे. आणि बघा त्याचं नाव कलाकार. बघा काकी, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने रांगोळी काढली आहे. आणि कसली रांगोळी म्हणजे कशासाठी काढली आहे? ते बघ तिथे नाव आहे बघ, बापरे. सातारकर. बघूया आपण. तेव्हा मित्रांनो, आपण नाव बघितलंय आम्ही सातारकर. अशा प्रकारे हा असा गणपती आहे मित्रांनो. तर चला मग मित्रांनो, आपण जरा तयारी बघूया. हे बघा, अशा प्रकारे पूर्ण तयारी चालू आहे. काका, कशा प्रकारे ही तयारी चालू आहे? एकदम चांगल्या प्रकारे चालू आहे आपली तयारी. आणि लवकरात लवकर आपला कार्यक्रम सुरू होणार आहे आता. ओके. तर आता पूर्वसंध्येला आपला सुरू होईल. ओके. तर मित्रांनो, आपण पाहू शकतो या ठिकाणी तयारी चालू आहे. हे बघा, हे असे सामान आणले. हे बघा, आता पूजन करणार. हे बघा, अशा प्रकारे खूप चांगला आपल्या गणपती. आणि तिकडे आपल्या सगळ्यांचे खास महाराज आहे. महाराजांची मूर्ती. थँक्यू. मित्रांनो, आपण आता बाहेर बघूया की हे एवढी सगळी गर्दी कशाला आहे आणि तिकडे उभी काय आहेत लोक. तर बघूया आपण. चला. काका, ही काय गडबड चालू आहे? म्हटलं, ही गडबड काय चालू आहे? गडबड ही आपल्या सातारा मंडळाचा स्नेह संमेलनचा कार्यक्रम आहे. ओके ओके. आणि नाव देऊ दाखवूया. मित्रांनो, अशा प्रकारे नाव लिहित आहेत. काय लिहिताय तुम्ही? कूपन काका, आज काय आहे स्पेशल? आज पेंडुलकर हॉल येथे सातारी रहिवासी संघ बदलापूर यांच्या मार्फत
स्नेहसंमेलन आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा आहे. आणि तुम्ही कशी तयारी केली? या तयारीसाठी आपण 1 महिन्यापासून सर्व कमिटी आणि सर्व सातारकर सभासद हे काम करत होते. त्याची आता सुरुवात होत आहे. सर्वांनी सातारकर रहिवासी आहेत बदलापूर राहणारे अगत्य येण्याचे करावे आणि आपले सहकार्य द्यावे. धन्यवाद. आणि या ग्रुपचा फायदा काय? या ग्रुपची सातारकर जे आहेत बदलापूर राहतात ते सातारकरांना सुख दुःखामध्ये एकत्रित करण्यासाठी आपण हे संघ स्थापन केला आहे. हा कार्यक्रम पहिल्याच वर्षी ठेवलेला आहे. त्याचबरोबर जे आपले गावकडची लोक आहेत एकत्र येऊन त्या विद्यार्थ्यांपासून ते प्रवासाचा विषय असेल, शैक्षणिक विषय असेल, कौटुंबिक विषय असेल, आपण सुखदुःखात एकत्र आहोत. त्यासाठी आपण ही संघाची स्थापना केली आहे. बाकी खूप उद्दिष्ट आहेत आपली ते आपण पुढे पुढे लोकांना सांगण्यात येतील. आणि काका, आपण हा कार्यक्रम करताना काही अडचणी आल्या आणि काका, आपण हा कार्यक्रम करताना काय अडचणी आल्या तर? त्यासाठी आपली कमिटी मेंबर आणि सर्व सातारकर यांच्या सहकार्य घेऊन त्याच्यावरती आम्हाला मात करून पुढे जाणार आहोत. सर्वांचं सहकार्य मिळेल अशी अपेक्षा करून आपण कार्यक्रम करू. नियोजन पद्धतीने केलेलं आहे. सर्वांची सहकार्याची अपेक्षा आणि आपली माणसं असल्यामुळे सर्व आम्हाला लोक सांभाळून घेतील याची आम्हाला अपेक्षा आहे. थँक्यू. धन्यवाद. मित्रांनो, ही ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तयारी खूप जोरात चालू आहे आणि त्याला लोक येत आहेत, यात पण राहत आहेत. आणि हा मी तुम्हाला दाखवलं लोक तिथे नाव पण लिहित आहेत की म्हणजे की आपले जे सातारकर आहेत त्यामध्ये ग्रुपमध्ये कोण वेगळे लोक आहेत म्हणजे वेगळ्या गावातली त्यांच्यासाठी नाव घेऊन ते लिहित आहेत तिथे. आणि म्हणजे की त्यांचं गाव काय या ठिकाणी आपण पाहू शकतो किती गडबड चालू आहे कारण आणि लोक हळूहळू येतात. कार्यक्रमाची रूपरेषा काय आहे? आपल्या कार्यक्रमामध्ये कसं आहे, थोडक्यात बदलापूरमध्ये राहणारे सातारकर आहे त्याचा सातारकरांना पुढे एकत्र आणण्याचा एक प्रयत्न करतो आहे या निमित्ताने. आणि सगळ्यात मेन म्हणजे ते गौरव सोहळा आहे याच्यामध्ये आणि प्लस आपल्या एक कौटुंबिक स्नेह संमेलन कार्यक्रमात. असं आपल्या सातारकरांच्या मुलांसाठी असं काही पुढं करायची इच्छा आपल्या सर्वांना ग्रुपला आपल्या त्यामुळे होणार आहे ती सर्व ते वेळोवेळी कळवलं जाईल. कार्यक्रमाची सुरुवात कशी असणार आहे? कार्यक्रम आता थोड्या वेळात कळेल की सुरुवात कशी असणार आहे. काय थँक्यू. थँक्यू. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकतो लोक हळूहळू येत आहेत आणि तुला येते खेळणार आहे मला? नाही खेळणार आहे बोला मला. पूजा बोलली आहे. बघा मित्रांनो, आता थोड्यानी आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होईल म्हणजे की 5-4 मिनिटाने लगेच आपला कार्यक्रम सुरू होणार आहे. मित्रांनो इथे आपण पाहू शकतो. मित्रांनो, मी आता लेझिम घेणार आहे तर बघूया. मेन हिरो आहे आपला. आहे ना ते हिरो आहे. मस्त आहे. नाही सुरुवात असते ना तो दादा ताशा वाजवेल त्यावेळेस तुम्ही लोकांनी करायचं. मग दिदी तसं कळेल ना? नाही मी दिदी कळेल. दिदी नको बरोबरचीच आहे. मी जशी कळेल ना फक्त लक्ष ठेवायचं आणि माझ्याकडे लक्ष ठेवायचं. मी तुम्हाला स्टेप दाखवेन मग तसं खेळायचं. आणि जेव्हा तिथून आपण आतमध्ये करणार आहे ना तर तुम्ही चालत खेळत जायचं आतमध्ये. आधी गेलं की स्टेजच्या बाजूने सगळ्यांनी लाईनीत उभं राहिली. इकडे इकडे
वातावरण कशामध्ये सर्व वाजत गाजत असं सुरुवात झालेली आपली आणि इथून पुढचा कार्यक्रम पण लगेच सुरुवात होईल. सर्व महिलांना मान्यवरांना विनंती आहे आपण स्थानापन्न व्हायचं. आपल्या या ठिकाणी पुन्हा पुन्हा आम्ही सातारकर यावेळी समाजाच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. हा आपला पारिवारिक कौटुंबिक सोहळा आहे आणि त्यासोबत आज या ठिकाणी बदलापूर या ठिकाणी आपण या संघटनेच्या वतीनं हॅलो सातारकर युवा संघाच्या वतीनं आतापर्यंत आजमध्ये बरेच कार्यक्रम केले पण आता आपल्या इकडे संघटना एक पारिवारिक सोहळा आहे आणि त्या सोहळ्याच्या सर्वांनी एकमेकांना भेट
या ठिकाणी सातारकर संघ सन्मानित करत आहे. पुढील नाव आहे सुतार वेदांत संदीप, 10वी मध्ये 93%. सुतार वेदांत संदीप हजर आहेत का? टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचे. सातारकर म्हणून आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे. सुतार वेदांत दामले मॅडमच्या हस्ते त्यांचाही सत्कार होईल. 93% मार्क आहेत 10वीला. शाबासकीची एक ठाप माणसाला भविष्यातील वाटचालीस खूप प्रेरणादायी ठरते. आम्ही काही जास्त देत नाही, तर शाबासकी नक्कीच देतोय की तुमचं पुढील आयुष्य उत्तम असं व्हावं. तसेच या पुढील नाव आहे शिंदे वेदांती विजय. शिंदे वेदांती विजय 10वी मध्ये 89%, 89%. विजय शिंदेची कन्या अध्यक्ष आमचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. आमचे अध्यक्ष विजय शिंदे. पालकांनी पुढे यायचं दोघांनी. त्यांची कन्या 89%. त्या ठिकाणी दामले मॅडमना विनंती करतो आपण त्यांचा सत्कार. या ठिकाणी पुढील नाव आहे वेदांत विजय शिंदे, 10वीला 74.5%, 50%. शिंदे वेदांत विजय यांचाच डबल धमाका आहे यांच्याकडे. श्रावण आहे, पुढे आम्ही आठवणीत ठेवू. श्रावण संपल्यानंतर याचा हिशोब केला जाईल. श्रावण संपल्यानंतर याचा हिशोब करू आला. हा दोन्ही चुळे शिंदे साहेबांची आणि कामगिरी खूप उंचावणार आहे. त्याबद्दल त्यांचं स्वागत. धन्यवाद दामले मॅडम. आपलंही मी स्वागत करतो, आपल्याला धन्यवाद देतो. आपण वेळात वेळ काढून इथं आला. दुसरं नाव आहे ऋतुराज गोसावी. ऋतुराज दत्तात्रय, 10वी मध्ये 78.80%. ऋतुराज गोसावी, ऋतुराज दत्तात्रय. या ठिकाणी यादव सर आहेत, गुरुकुल स्टडी सेंटरचे आमचे सल्लागार पण आहेत आणि त्यांच्या हस्ते यादव सर नेहमीच मुलांना प्रेरणा देतात. गुरुकुलच्या शाखा ठाणे, मुंबई, बदलापूर या ठिकाणी पूर्ण स्टेशनला बिल्डिंग आहे. त्या ठिकाणी स्टडी सेंटर आहे. यादव सर खटावचे आहेत आमचे सातारकर. आणि आजच्या यादव सरांसाठी पण टाळ्या वाजवा, कारण आजच्या ट्रॉफी यादव सरांच्याकडून नाही. आजच्या ट्रॉफी यादव सरांच्याकडून आहे. म्हणजे या ठिकाणी ऋतु गोसावी ऋतुजा दत्तात्रय 81% 10वी मध्ये यांचाही सत्कार यादव सर करतील. आणि या दोघांनी आता मला वाटतं गोसावी दोन्ही डबल टाळ्या झाल्या पाहिजे, कारण आजचा सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा या दोघांनी सादर केलाय. त्याबद्दल सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. धन्यवाद यादव सर. या ठिकाणी पुढचं नाव आहे बाबर आदित्य अरुण, 10वी मध्ये 92.80%. पालकांनी यायचंय समोर. बाबर आदित्य अरुण. या ठिकाणी मी विनंती करेन सातारा रहिवासी संघाचे अध्यक्ष शिंदे साहेब यांना आपण यांना प्रशस्ती पत्र आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करायचं. बाबर आदित्य अरुण. टाळ्या झाल्या पाहिजे. या ठिकाणी पुढील नाव आहे भोसले आयुष संतोष. भोसले आयुष संतोष इथे हजर आहेत का? भोसले आयुष संतोष त्यांनी पण 10वी मध्ये चांगले गुण प्राप्त झाले. त्याबद्दल सातारकर रहिवासी यांचे ट्रॉफी देऊन प्रशस्ती पत्र देऊन. पालकांनी यायचं कारण का माहिती ना, पालकांचा खूप मोठा वाटा असतो मुलांच्या यशामध्ये. या ठिकाणी कारंडे साहेब आहेत आमचे, बबन कारंडे साहेब शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत. त्यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात येईल. या ठिकाणी सार्थक संतोष बनसोडे, सार्थक संतोष बनसोडे यांना सुद्धा
10वीमध्ये चांगली मार्क पडलेले त्यांचाही सातारकर रहिवासी संघाच्या वतीनं आम्ही सत्कार करत आहोत. या ठिकाणी आमचे माने साहेब आहेत, ते त्यांचा ट्रॉफी देऊन सत्कार करतील. सन्मान चिन्ह व प्रशस्ती देऊन माने साहेब त्यांचं स्वागत करतील. या ठिकाणी पुढील नाव आहे बेंद्रे कृती जितेंद्र. बेंद्रे क्षिती जितेंद्र यांनी पण 12वीमध्ये चांगले मार्क पडलेले, त्यांचाही आम्ही त्या ठिकाणी शाल व सन्मान देऊन गोपीचंद जाधव यांच्या हस्ते सत्कार करतो. उपाध्यक्ष गोपीचंद जाधव यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करतो. आपले सचिव जितेंद्र बेंद्रे यांचे चिरंजीव. सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती बसवले होते. पुढे मध्यंतरी या ठिकाणी पुढील नाव आहे पाटणकर शंकराजी. यांनी सुद्धा 12वीमध्ये 75% गुण मिळाले. त्यांचा सत्कार सुनील पवार करतील. यांचा सत्कार सातारकर रहिवासी संघाचे सुनील पवार करतील. पाटणकर शंकराजी सर्व उपस्थित आम्हाला फार पाठी म्हणाय मुलांचा अभिमान आहे, स्वागत करायचं. या ठिकाणी पुढील नाव आहे कांबळे सिद्धांत संतोष. कांबळे सिद्धांत संतोष यांचा सत्कार धनाजी माने करतील. शिंदे साहिल महेश त्यांना सुद्धा 12वीमध्ये चांगली मार्क पडलेले, चांगल्या मार्गाने उत्तीर्ण आहेत. त्यांचाही सत्कार सातारकर रहिवासी संघ करत आहे. त्यांनी या स्टेजवर उपस्थित राहायचं आहे, व्यासपीठावर राहायचं आहे. त्यांचा सत्कार मालवे साहेब आहेत आपले, त्यांनी स्टेजवर यायचं. ॲडव्होकेट मालवे साहेब आहेत, ते त्यांचा सत्कार करतील. या ठिकाणी कारंडे अनुराग, पुढील नाव आहे कारंडे अनुराग आणि त्यांनी सुद्धा B.Com मध्ये चांगला मार्क पडलेले. त्यांचं स्वागत, त्यांचा सत्कार प्रवीण तोरसकर साहेब करतील. प्रवीण तोरसकर या ठिकाणी शेळगे प्रणव प्रमोद यांनी सुद्धा इंजिनिअरिंगमध्ये डिग्रीमध्ये आपलं उत्तुंग असं यश मिळवलेलं आहे. त्यांचा सत्कार किरण मोहिते साहेब करतील. या ठिकाणी पुढील सत्कार आहे कांबळे सुनील महेंद्र मास्टरिंगमध्ये चांगले टक्केवारीमध्ये 2025 मध्ये पास झालेले. त्यांचा सत्कार कांबळे सुनील महेंद्र यांचा सत्कार विजय शेळके साहेब, सातारा रहिवासी विजय शेळके साहेब करतील. सर्व मान्यवरांचे आभार.
आयुष सचिन, जगताप आयुष सचिन यांना सुद्धा 12वीमध्ये चांगले मार्क पडले 73%. त्यांचाही सत्कार आमच्या मंडळाचे विशाल चव्हाण साहेब करतील. विशाल चव्हाण साहेब त्यांचा सत्कार करतील. या ठिकाणी कामगार सुनील महेंद्र या ठिकाणी कांबळे सुमित महेंद्र मास्टर झाला होता. त्यानंतर कुंभार दीप्ती तानाजी बिकॉममध्ये 65% मार्क पडले. त्यांचाही सत्कार किरण मोहिते साहेब यांना सांगून हे करतील. किरण मोहिते साहेब राजे पुण्य राजेंची राजे दिलीप राजे हे देखील त्यांच्याबद्दल सन्मान. या ठिकाणी पुढील सत्कार रुपेश वाघमारे 10वीमध्ये चांगली मार्क उत्तीर्ण झाले. त्यांचा सत्कार प्रमोद भोकरे करतील. रुपेश वाघमारे हजर आहेत का? त्याच्या पुढील नाव काजळे पूनम शेखर, MBA मध्ये फर्स्ट रँक मध्ये पास झाल्याबद्दल काजळे पूनम शेखर यांचा सत्कार प्रीतम पाटील करतील. प्रीतम पाटील सातारा व्यवस्था संघाचे संचालक प्रीतम पाटील हे करतील. या ठिकाणी पुढील नाव आहे माने समीर संतोष आहे का? त्यांचा सत्कार अनिल कराडकर करतो. त्यांचा सत्कार अनिल कराडकर साहेब सातारा व्यवस्था संघाचे संचालक अनिल कराडकर. या ठिकाणी पवार सेजल सुनील त्यांचा सत्कार रुपाली जाधव ते करतील. या ठिकाणी मान्यवरांनी उपस्थित राहायचे. या ठिकाणी एक टप्पा पूर्ण होतोय. अजून आपल्या विभागातील आपल्या सातारा जिल्ह्यातील जे मान्यवर आहेत त्यांचा सत्कार सोहळा बाकी आहे. ज्यांचे सर्व विद्यार्थ्यांचे सत्कार झाले त्या सर्व विद्यार्थ्यांना सातारचे रहिवासी संघ वर्षातून त्यांच्याकडून पुढील आयुष्यासाठी भरभर शुभेच्छा. शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करायचे आणि येणाऱ्या पुढच्या पिढीला सत्कारामागचं कारण एकच आहे. येणाऱ्या पुढच्या पिढीला दिशादर्शक असं काम करूया. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली मुलं जास्तीत जास्त उत्तुंग अशा क्षेत्रावर जावी अशी शुभकामना करतो. आणि सिद्धार्थ रुपेश वाघमारे आहेत का? या ठिकाणी उपस्थित आहेत का सिद्धार्थ रुपेश वाघमारे आणि मोरे सिद्धी विजय? जे उपस्थित विद्यार्थी नसते त्यांना त्यांचे प्रसिद्धीपत्र आणि ट्रॉफी गुरुकुल स्टडी सेंटर मध्ये मिळेल. आजच्या सत्काराला काही मुलं उपस्थित राहिले नाही तर त्यांना यादव सरांच्या क्लासेसमध्ये गुरुकुल स्टडी सेंटरमध्ये ते ट्रॉफी आणि प्रसिद्धीपत्र देण्यात येईल. त्याची नोंद घ्यावी. सिद्धी मोरेचा आहेत का कोण?
चव्हाणांच्या हस्ते त्यांचा सत्कार करू. या पुढे व्यासपीठावर. एक सत्कार वेगळा आहे आपल्या इथे सातारकर रहिवासी संघामध्ये मुलांमध्ये एक सत्कार असा वेगळा आहे. नाव आहे श्लोक लव डिस्प्ले. नावाला टाळ्या झाल्या पाहिजे. आपल्या देववाडी भागातील दुर्गम भागातून आलेले मांडेवाडी म्हणायची ती मांडेवाडी अशा ग्रामीण भागातून आलेला एक लहानसा मुलगा बदलापूरमध्ये राहतो आणि शूटिंगसाठी रात्री 1-2 वाजेपर्यंत मुंबईसारख्या शहरामध्ये आई वडील इतकं कष्ट करतात आणि रात्रंदिवस कष्ट करून मला वाटतं त्याच्या आता नावं घेतो मी गावाचं नाव वगैरे सगळं सांगितलं तुम्हाला. पण मराठीमधील सिरियल जय जय स्वामी समर्थ कलर्स मराठी टाळ्या वाजल्या पाहिजे. जय जय स्वामी समर्थ कलर्स मराठी. कल्याणलेली कलर्स मराठी. निवेदिता माशिताई सन मराठी. पिंगा का पोरी पिंगा कलर्स मराठी. या सिरियल आहे. त्या सिरियलसाठी एकदा टाळ्या व्यासपीठावर यावं आईवडिलांनी आणि मुलांनी. आणि मराठी लघुपट शॉर्ट फिल्म त्याच्या आलेलं बघतात. कूटनीती, पत्रास काळंकी, वाचाल तर वाचाल आणि दृष्टिकोन या 4 शॉर्ट फिल्म आहेत. आणि मराठी रंगभूमीवर गाजलेलं नाव आहे. मराठीमधला कुठलाही ऍक्टर असा नाही की त्या ऍक्टर बरोबर श्लोकने काम केलेलं नाही. खेळ नाटकाचा एक मातृत्व, रामायण, राक्षस, शक्तिमान, मुलं युक्तिमान इत्यादी क्षेत्रामध्ये बदलापूर सहित सातारा जिल्ह्यासहित पाटण तालुका, जिंती, मांगडेवाडी ते बदलापूर पर्यंत नावलौकिक आपल्या विभागाचे केलेले आहे. जितका दिसायला सुंदर आहे तितका अभिनय सुंदर आहे. टाळ्यांच्या गजरात चांगलं स्वागत करूया. दामले मॅडमला सांगतो, यादव सर, संतोष माने आणि माळे सर आणि आमच्या अध्यक्ष यांनी सत्कार करावा सर्वांनी मिळून त्याचा. ट्रॉफी, प्रशस्तीपत्र खूप मोठी कामगिरी आहे आपल्यासाठी. आणि युट्यूबला गेलं तर या सर्व फिल्ममध्ये लीड रोल करतो येतो. त्याबद्दल हॅलो 2 मिनिटात तो त्याचा मनोगत व्यक्त करेल. मूर्ती लहान कीर्तिमान श्लोक लव डिस्प्ले. नमस्कार, माझे नाव श्लोक लव डिस्प्ले. नमस्कार, माझे नाव श्लोक लव डिस्प्ले. सातारकर ग्रुपने माझा सत्कार केल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. थँक्यू. धन्यवाद. आपल्या शब्दातच काय ही मुलं इथं बोलत नाही, जिथं बोलायची तिथं रात्रंदिवस बोलतात. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे खरोखरच आभार. सर्व महिला वर्गाने जी उपस्थित राहिली महिलांसाठी एकदा टाळ्या वाजवा. सातारकर म्हणून येत आणि जाताना संवाद साधा. काय होतं, आम्ही प्रवास करतो रोज मुंबई ते बदलापूर 60-70 किलोमीटरचा. त्यावेळेला ट्रेनमध्ये आवाज आला आम्हाला तरी सांगूच विचारतो गाव कुठलं. साताराच कुठलं, पाटणमध्ये कुठलं, मांगडेवाडी कुठलं, चिंती, कुंभारगाव कुठलं, वाईमध्ये कुठलं. म्हणजे आपल्या माणसाची भाषा ऐकू आल्यानंतर सुद्धा जो आनंद होतो ते बदलापूरमध्ये आपण एवढ्या संख्येने आहोत. त्याच्या कितीतरी पटी संख्येनं
सातारकर रहिवासी संघ यांच्या अंतर्गत आज बदलापूर शहरामध्ये पहिल्यांदाच कौटुंबिक स्नेह संमेलन आणि विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. अर्थात आपण ज्या मातीमध्ये वाढलो मोठे झालो ते मातीला कधीच विसरलं नाही पाहिजे. बदलापूर आणि मुंबई सारख्या शहरामध्ये अनेक विभागातून नागरिक वास्तव्यासाठी आणि उदरनिर्वाहासाठी आलेले आहेत. हीच आपण जिथे आलेलो आहोत ते म्हणजे साताराकर कुटुंब आज एकत्रितरित्या इथे आपल्याला बघायला मिळतं आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला ऐकून आनंद होईल आणि आश्चर्यही वाटेल. आपल्या कॅप्टन आशिष दामले यांच्या सौभाग्यवती जे आहेत प्रियंका आशिष दामले मॅम, ह्या देखील साताराकर आहेत आणि त्या देखील आज इथे आलेल्या आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. सातारकर म्हणा किंवा साताराकर आपल्यासाठी एकच आहे, हरकत नाही. नमस्कार मॅम. नमस्कार. खूप छान वाटलं जेव्हा अजून एक ओळख बघायला मिळाली आम्हाला तुमची. काय बोलाल, आज कसं वाटतं इथे येऊन? नाही, खरंच आज सातारकर रहिवासी संघ यांचा हा पहिला संमेलन आहे आणि मी जेव्हा आले या संमेलनाला आणि ह्याचे कार्यक्रम बघितला तर खरंच कोणी म्हणणार नाही की हा पहिला यांचं संमेलन आहे. इतकं अतिशय शिस्तबद्ध यांचं नियोजन आहे, इतकं छान सगळं प्रोग्राम्सचं अरेंजमेंट वगैरे आणि सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांचाही गुणगौरव केला. तर हे अतिशय महत्वाचं आहे. आपण जर बघाल तर उपस्थिती देखील दिमागदार आहे आणि आम्हाला खात्री आहे की अजून जास्तीत जास्त लोक या संघाशी जोडले जातील आणि जी काही आपल्या सातारकरांचं जर एखादं काही मी म्हणेन अडचण असेल, काम असेल तर आम्ही सगळेच जण त्यांच्या मागे भक्कमपणे उभे आहोत. तुमची एक ओळख देखील आहे, जसं की ठाणे अध्यक्ष, युवती अध्यक्ष म्हणून आपण ओळखले जातात. ठाणे ग्रामीण युवती अध्यक्ष. संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये देखील जितके साताराकर आहेत त्यांनी या कार्यक्रमाला पुढच्या वेळेस एकत्र यायला पाहिजे का? कसं आव्हान कराल त्यांना? नक्कीच. मी हा जो रहिवासी संमेलन असल्यामुळे मी जेवढे बदलापूरचे जेवढे सातारकर जेवढे रहिवासी आहेत जे अजूनही या संघाशी जोडलेले गेलेले नाहीयेत, मी त्यांना आवाहन करीन की त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी आणि या संघाशी जोडलं जावं. आणि कारण कुठेतरी जेव्हा आपण एकत्र येतो तेव्हाच कुठे आपण एकमेकांची मदत करू शकतो आणि एकत्रित प्रगती करण्यातच खरा आनंद आहे. आज कुठेतरी माहेरची आठवण झाली का? अगदी खरंच. मी मगाशी देखील बोलले की माझी माझं आडनाव भोसले आहे, आम्ही नागझरीचे आहोत आणि लहानपणापासूनच आम्ही जशी म्हणतो आपण उन्हाळ्याची सुट्टी लागली की आम्ही सगळे, मावशी माझी वडूजला असायची आणि नागझरीला आमचे आजोबा, त्याच्यामुळे आम्ही पूर्ण सुट्टी तिकडेच शेतामध्ये आणि मावशीकडे. तर त्या आठवणी खूप आज जाणवल्या. खरं तर लग्नानंतर एवढं फारसं जाणं होत नाही वारंवार जेवढा आधी व्हायचा. आता तर 3-4 वर्षांनी एकदा जाणं होतं, पण शेवटी जे काही नाळ आपली गावाशी जोडलेली आहे ती शेवटपर्यंत आपली जोडलेलीच राहते. नक्कीच. तुम्ही देखील सातारकर असाल तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा. अर्थात आपल्या गावाकडची मायबोली भाषा ऐकली की लगेच ओळखू येतो की आपण कुठले आहोत. तुम्ही देखील असाल सातारकर तर मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. अस्मिता कांबळे मॅम सुद्धा आपल्यासोबत आहेत. नमस्कार मॅम. नमस्कार. कसं वाटतं आहे आज पुन्हा एकदा आपण जर बघत असाल तर सातारकर इथे एकत्र आलेले आहेत. आपण अनेक असे वेगवेगळे विभागातले नागरिक जे आहेत बदलापूरमध्ये बघितले. आज तुम्ही देखील या स्नेहसंमेलनाला आला, कसं वाटतंय? सातारकर या रहिवासी संघाच्या कार्यक्रमात स्नेहसंमेलनामध्ये आम्हाला आमंत्रित केलं मला, तर मी खरंच संपूर्ण सातारकरांची खूप आभारी आहे. खरं सांगायचं तरी गावाकडचा जो जिव्हाळा आहे किंवा गावाकडची जी ओढ आहे ती सातारकरांच्यात मात्र अशी बघायला मिळते, ती सातारकरांच्यातच मिळते. मी ही कोल्हापूरची आहे, मलाही साताऱ्यावरून जावं लागतं, त्याच्यामुळं मला ही गावाकडचं जी काही ओढ असते किंवा गावाकडचा जो जिव्हाळा असतो तो माहिती आहे आणि मी बघत आली आहे. खरंच सातारकरांच्यात गावाकडची जी ओढ आहे ती दिसून येते आणि समस्त सातारकरांना पण मी एक सांगेन की ह्या संघात जितके माझ्या ओळखीचे आहेत, आता इथं बरेचसे ओळखीचे आहेत, काका ओळखतात मला, बरेच आहेत ओळखीचे, तर अजूनही आहेत जे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत पण मला इथं ते दिसत नाहीयेत. तर मी त्या सगळ्यांना नक्की सांगणार आहे की हा रहिवासी संघ एकदा नोंदणी करा आणि हा जो संघ आहे तो जास्तीत जास्त किती वाढवता येईल. तो पुढच्या वर्षी ज्यावेळेस आम्ही येऊ इथं तेव्हा हा हॉल न बुक करता एखादा लॉन कसं बुक करता येईल तो आपण नक्कीच बघू. बरोबर. धन्यवाद मॅडम. अर्थात अध्यक्ष महोदय आपल्यासोबत असणार आहे. नमस्कार सर. नमस्कार. खूप सुंदर आयोजन करण्यात आलेलं आहे. आम्ही देखील सांस्कृतिक कार्यक्रम बघितले, खूप छान होतं. अर्थात पहिलाच जो आहे आपण गुणगौरव सोहळा घेतला आणि कार्यक्रम हा पार पडला सातारकर यांच्यातर्फे. अजून कुठले कुठले कार्यक्रम करणार आहात आणि कसं सुचलं की आपण सुरू करायला पाहिजे? आता थोडक्यात सुचलं म्हणजे कसं माहितीये, आपण एक आता जेवढे 300-350 किलोमीटर एवढे आपण लांब आलोय
पण जेव्हा मी नोकरी करत असतो इथे येऊन जेव्हा प्रवास करताना जसं की मगाशी बोलला की एक सातारकर म्हटले एक जरा एक उत्सुकता असते त्याची. पण हे बदलापूर शहरामध्ये जे सातारकर विखुरले गेलेले होते ते एक एकत्र आणावं असं एक मला सुचलं आणि मी म्हटलं चला एक काहीतरी ग्रुप बनवूया. म्हणजे सुरुवातीला मी स्टार्टिंगला एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला, पण नंतर त्यामध्ये एवढे जॉईन होत गेले की नंतर एक असे कार्यक्रम होत गेले. आणि आपल्या याच्या आधीचे हा तर स्नेह संमेलन फर्स्ट टाइम होतोय, पण याच्या आधीचे लेडीज लोकांचं हळदी कुंकू आहे ते 4 ते 5 झालेले आहेत, पण ते स्वतः लेडीज लोक अरेंज करत होते. आम्ही फक्त साईडला सपोर्टला होतो, पण ते स्वतः अरेंज करायचे सर्व, हॉल बुक करण्यापासून याच्यापासून सर्व. पण त्यांचा म्हणजे आम्हाला एकत्र येण्यामध्ये महिलांचा सुद्धा एक मोठा साथ आहे त्यामध्ये. यानंतरही काही कार्यक्रम आयोजित करण्याचा विचार करत आहात का? हो, नक्कीच नक्कीच. ऍक्च्युअली तुम्हाला माहित आहे की सातारा म्हणजे शूरवीरांचा जिल्हा आहे. बरोबर. आणि सर्वात जास्त म्हणजे तुम्हाला माहित असेल की जे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये आहे ते सर्व सातारकरच आहेत. म्हणजे पेन्शनर जिल्हा, म्हणजे सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पेन्शन कुठे येत असेल तर सातारा जिल्ह्यामध्ये. आणि साताऱ्यापासून आम्ही आज 300 किलोमीटर इथे आलेलो आहेत. आणि ज्यावेळेला 300 किलोमीटर इथे आल्यावरती जसं मगाशी शिंदे साहेब बोलले की आम्ही कुठेतरी अशी सातारकर लोक आहेत फक्त भाषावरून कळतं की हा माणूस कुठला आहे. म्हणजे एखादा शब्द अरे कुठे चालला रे तरी आम्हाला कळतं की हा असल सातारकर आहे. आणि मग आम्ही असं थोडंसं नियोजन केलं, आमची एक टीम बसली होती आणि असं एक नियोजन केलं की सातारकर लोकांची सुद्धा पण जे उद्योजक आहेत किंवा काही जण वेगवेगळ्या कारणासाठी इथे आलेले आहेत असे मिळून आपण एक चांगली संघटना स्थापन करू. आणि मागच्या 3 वर्षापासून याला प्रॉपर प्लॅनिंगने आम्ही या सर्व गोष्टी केल्या आणि एवढं जबरदस्त यश मिळालं की पहिल्याच वर्षी जर बघितलं तर जवळजवळ 500 पेक्षा जास्त आपले सदस्य झालेले आहेत. आणि याच्यामध्ये नंतर आम्हाला कळलं की इथे खूप चांगले चांगले लोक आपले जोडले गेलेले आहेत. आणि असंच बोलता बोलता आम्हाला पण कळलं की दामले मॅडम आमच्या सातारच्या आहेत. त्यावेळेला तो मुवमेंटवर एक प्राऊड फील होतं की अरे आपलं कोणतरी एक जबरदस्त व्यक्ती आपल्या पाठीशी, जे नेहमी सर्वांच्या पाठीशी असतं, असे दामले साहेबांपर्यंत जोडले गेले. 2-3 पटीने पावर वाढली आता सातारकरांची. दामले साहेबांना नाव म्हटलं तर 100 पटीने पावर वाढली की एवढं जबरदस्त व्यक्ती आज आमच्या बरोबर आहे. आणि ज्यावेळेला आम्ही इन्व्हिटेशन द्यायला गेलो होतो, आमंत्रण द्यायला गेलो होतो, त्यावेळेला आम्ही एकच शब्द वापरला की सर तुम्ही बदलापूरमध्ये आहात तर तुम्ही आमचे जावई आहात आणि जावई या कारण नात्याने तुम्हाला यावंच लागेल. तर ते बोलले की सर माझं पूर्वनियोजित काम आहे, मी खरंच येऊ शकत नाही, पण मॅडमला मी 100% पाठवेल. आता जस्ट थोड्या वेळापूर्वी पण आमचं बोलणं झालं, ते पुण्यावरून निघालेले आहेत पण त्यांनी शुभेच्छा आपल्याला दिल्या आहेत. तर आता आम्ही थोडंसं एक बीज लावलं होतं, नक्की 2 वर्षात त्याचा मोठा वटवृक्ष होईल. मॅडम तुमच्या माहेरकरांची संख्या खूप वाढली आता, म्हणजे 2-3 पटीने पाठिंबा वाढलाय तुमचा, 100 पटीने बोलले खरंच. यांच्याशी बोलूया आपण. तर गुणगौरव जे आहे विद्यार्थ्यांचा आज झालेला आहे. काय नाव तुझं? अन्वी विशाल चव्हाण. कितवी मध्ये किती गुण मिळाले तुला? मला 6th मध्ये 89%. अरे वा, छान. म्हणजे लहान वयापासूनच जे आहे मुलांच्या कलागुणांना वाव देण्याचं काम इथे सुरू आहे. हाय, श्लोक ना तुझं नाव? श्लोक, कसं वाटतंय श्लोक तुला? मस्त, छान. तर आपण अजून जे आहे सर्वांच्याच इथे माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी मॅडमशी बोलूया आपण. बोलणार तुम्ही कोणी? महिलांची आपल्याला इथे आघाडी दिसली आणि खरंच असंच पाहिजे, प्रत्येक क्षेत्रात महिला पाहिजेत आपल्याला. हो, नमस्कार. अजून कुठले कुठले कार्यक्रम जे आहेत महिलांच्या अंतर्गत आपण घेणार आहात? हो, ऍक्च्युली आमचं जो सातारी रहिवासी संघ आहे याची स्थापना आमची 2023 मध्ये झाली. तेव्हापासून आम्ही दरवर्षी छोटासा एक कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करतो जो हळदी कुंकूचा असतो. 3 वर्ष झाली त्या कार्यक्रमाला. प्रत्येक वर्षी आमचं हेच नियोजन असायचं की आता स्नेह संमेलन घेऊयात. बरोबर. आणि यावर्षी तो प्लॅन आमचा सक्सेस झालेला आहे आणि त्याच्यासाठी इतकं उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे. एवढे सगळेजण एवढे छान आलेले आहेत आणि आम्हाला इतकं छान वाटतंय. आज आमच्या घरचा कार्यक्रम आहे आणि त्याला एवढा प्रतिसाद मिळालेला आहे. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. खरंच सगळ्यांनी जे आहे यांच्याकडनं प्रेरणा घेतली पाहिजे आणि आपण कुठल्याही मातीतून येऊ द्या परंतु त्यांना विसरलं नाही पाहिजे, मायबोलीला विसरलं नाही पाहिजे. त्याचं एक उत्कृष्ट उदाहरण आपल्याला दिसतं इथे. नमस्कार दादा. सोलापूरमध्ये काहीतरी बोला ना. आता काय सातारकर आहेत सगळे. सॉरी, कोल्हापूर इकडे होतं, इकडचं इकडे. आमची भाषा चालता बोलता कुठं पण गेलो ना नुसतं बोला ना काहीतरी छान एकदम, जे ज्यांना सगळ्यांना आवडेल असं काहीतरी वेगळं. कसं वाटतंय आज? कसं वाटतंय? बरं वाटतंय का? अरे सातारकर कसं काय? बरं आहे का? बरं. गाववाली भेटली का? आमचं नेशाच वेगळं, आमचं बोलणं वेगळं, आमचं चालणं वेगळं, आमचं वागणं वेगळं आणि आमची मिलिटरीतली गोळी पण वेगळी. सगळं वेगळं आहे. सातारा म्हणजे हा शिवरायांच्या शंभूराजांचा जिल्हा आहे. आज ही भारताच्या 4 बाजूच्या सीमा आहे. तिथे लढणाऱ्या 4 माणसापैकी 1 माणूस हा सातारचा असतो आणि त्यामुळे आज आम्ही इथं फौजी आहेत आमचे, त्यांचे पण सत्कार ठेवलेत. खूप छान. आमच्या विभागातले जे फौजी आहेत आमचे फौजी आहेत सातारचे. बोलवूया आपण. हा,
कांबळे साहेब या. बघा म्हणजे या स्नेहसंमेलनामधून किती जे आहे ओळख झाली ते सगळ्यांची एकमेकांना. हा बसून घेतलं तरी चालेल. बसून घ्या बसून घ्या. आमच्या सातारची. दादा तुमचं माहिती द्या ना. नमस्कार, माझं नाव संतोष कांबळे. मी इंडियन आर्मीमध्ये 24 वर्ष हवालदारमध्ये सर्व्हिस करून येऊन रिटायर झालो. आपला सातारा हा जिल्हा जेव्हा तुम्ही ग्राउंडमध्ये रक्त घाम गाळाल तेव्हाच आपल्या देशासाठी रक्त सांडाल. आणि आपल्या देशाची ही कारकीर्द आहे, आपल्या महाराष्ट्राची कारकीर्द आहे, आपल्या साताऱ्याची कारकीर्द आहे की आपण आणि आम्ही सातारी आहोत याचा आम्हाला खूप गर्व आहे. छान. दादांशी बोलूया आपण. हा थोडक्यात बोला ना, कोणाला बोलायचं असेल तर बोला. मी बदलापूरमध्ये म्हणजे सर्वेनुसार 8 ते 10 हजार सातारकर आहेत. आणि आता आमच्याकडे जी नोंद झालेली आहे ते 450च्या आसपास आहे. 450-500च्या आसपास नोंद झालेली आहे. तर मी सातारकरांना विनंती करतो की ते आपल्या जे सातारकर मंडळी आजूबाजूला आपल्या सोसायटीमध्ये असतील तर त्यांची नक्कीच नोंद करा. आपलं जे वटवृक्ष आहे ते मोठं झालं पाहिजे. थँक्यू. आपण जो आहे यांचा व्हॉट्सअप क्रमांक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहोत, ज्याच्याने तुम्ही कॉन्टॅक्ट करा सातारकरांना आणि त्या ग्रुपमध्ये तुम्ही सामील व्हा. आणि पुढच्या वेळेस जेव्हा कधी स्नेहसंमेलन असेल तेव्हा तुम्ही पण इथे दिसला पाहिजे. नमस्कार. माहिती द्या तुमची आणि कसं वाटतंय तेही सांगा. 22 वर्ष मी फौजमध्ये आता होतो. आर्मर्ड फायटिंग फोर्सेस टँक रेजिमेंटमध्ये. आणि मी आता 10 वर्ष झालं बदलापूरमध्ये. आणि आजच मी बघतोय की एवढ्या प्रमाणामध्ये इथे प्रचंड गर्दी आणि मला खूप अभिमान वाटतो की मी सातारकर आहे. फौजमधून आता जस्ट मी 31 तारखेला रिटायर्ड झालो आणि मला खूप म्हणजे गर्व आहे की मी सातारकर आहे. आणि मी आर्मीमध्ये तर होतोच आणि आता बदलापूरमध्ये हे जे स्टार्ट केलेलं आहे आम्ही त्याच्यामध्ये मला खूप आनंद वाटला. खूप छान. आणि तुमचा खूप आदरही. आणि असेच आमच्या सगळ्या बदलापूरमधील जे रहिवासी आहेत आणि चिमुकले आहेत त्यांच्यासोबत तुम्ही राहा, त्यांना मार्गदर्शन करत राहा. तर तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच देत चला. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. तत्पूर्वी जर तुम्हीही सातारकर असाल तर नोंदणी करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच द्या. धन्यवाद.